नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जंतर मंतर आंदोलनाला सांगलीतून पाठिंबा. विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत आज विद्यार्थ्यांनी भव्य तिरंगा रॅली काढून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. सीजेपीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीची सुरुवात विश्रामबाग इथल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी आणि युवक या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा, भारतीय संविधान तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या प्रतिमा घेतल्या होत्या. पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित अन्याय आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीचं सभेत रूपांतर झालं. विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आलं असून मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. मिरज आरग रोडवर भीषण अपघात. भरधाव ट्रक खाली 25 ते 30 मेंढ्यांचा मृत्यू. मेंढपाळाचं लाखोंचं नुकसान. मिरज आरग मार्गावरील चुनाभट्टी परिसरात आज झालेल्या भीषण अपघातात भरधाव 12 टायर ट्रक खाली 25 ते 30 मेंढ्या चिरडून ठार झाल्यात. रस्ता ओलांडत असताना ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्यानं हा हृदयद्रावक प्रकार घडलाय. या अपघातात अनेक वर्षांच्या मेहनतीनं उभा केलेला कळप गमावला गेल्यानं संबंधित मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ मिरज आरग मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय. दरम्यान निष्काळजी ट्रक चालकावर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त मेंढपाळाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष. नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतर इथं केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिलाय. या निर्णयाचं स्वागत करत सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं सांगलीत धरणे आंदोलन, तिरंगा मोर्चा आणि विविध आंदोलनांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जिल्हा आणि शहर काँग्रेसची बैठक सुरू असतानाच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या तसंच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर भविष्यातही काँग्रेस संघर्ष करत राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीत बहुजन विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीच्या स्टेशन चौकात बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज विशेष आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केलाय. नीट पेपरफुटी प्रकरण, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि कथित लाठी हल्ल्याच्या विरोधात तीव्र भूमिका घेण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत, तसंच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान पुढील 4 दिवसात शासनानं मागण्यांवर निर्णय न घेतल्यास सांगलीत अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बहुजन विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठू माऊली विशेष अंकाचं प्रकाशन. आषाढी वारीला तरुण भारत संवादची अनोखी मानवंदना.
आषाढी वारीनिमित्त तरुण भारत संवादतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या विठू माऊली या विशेषांकाचं प्रकाशन आज पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अमृता फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार अभिजित पाटील तसंच तरुण भारत संवादचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विशेषांकाचं कौतुक करत वारीची परंपरा, मानकरी पालख्या आणि वारकरी संस्कृतीची सविस्तर माहिती जतन करणारा हा अंक भविष्यासाठी ऐतिहासिक दस्तावेज ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यानिमित्त आयोजित पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारूड, पोवाडा आणि पर्यावरण जनजागृतीपर कीर्तनांच्या माध्यमातून उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.